काय इकडे? अहो नमस्कार नमस्कार. काय म्हणता? अहो काय नाही, तुम्हाला माहित नाही का? नाही राजा. अहो दरवर्षीप्रमाणे या बी वर्षी पाटलांनी 31 डिसेंबरची पार्टी दिली का? काय भाऊ, जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या राजा. मग हा हो मग मला सांगितलं राजा. अहो, ते मी सांगू शकत नाही, पण कुठीसा दिली ते सांगू शकतो. कुठे दिली साहेब? अहो धरणावर त्याच्या शेतात. अरे मग फोन घेऊन लावा राजा. आता तुम्हीच लावा फोन, नाही तर म्हणतील बापा यायनं चुकली सांगलीत काय, तर तुम्हीच लावा बा फोन, मी येतो. ठीक आहे? अरे नाही हो बा पाटील साहेब, असं कसं बोल. तुम्ही लावा, माझा नंबर होता त्याच्यातला, तुम्ही लावा फोन. जिस नंबर पर आप संपर्क करना चाहते हैं वो अभी व्यस्त है, कृपया कुछ देर बाद डायल करें. आता पाटील साहेब व्यस्त आहे आणि निवडणुकीच्या टायमात आमच्या घराला माती ठेवत नाहीत राजा. आता जेव घालायचा टाइम आला तर कोण्या कान्याकोपऱ्यात जाऊन बसली त्याचा पता नाही. ती आता दुसऱ्या कॉलवर व्यस्त आहे, कृपया लाईनवर राहा किंवा थोड्या वेळाने डायल करा. हां आता तुमच्या लाईनी व्यस्त आहेत आणि निवडून आलं की मस्त आहे. हां अहो तुमच्या लाईनी सध्या व्यस्त आणि निवडून आले की मस्त. अहो आमचा काही विचार आहे का नाही बापू? अहो आमचा काही विचार आहे का नाही? बरं 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 कोणत्या आता 3 वाडे येते इथं, कोण्या वाड्यावर सांगा? असं आहे का? धरणाकडे का? बरं 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 बोलावलं. आता मटण आहे, आता पायाचं काम नाही, उलूस कर. नमस्कार पाटील बुवा, नमस्कार. नमस्कार पाटील बुवा. नमस्कार नमस्कार. या असू द्या बाबा, आमच्याकडे बी का तुमच्याचकडे पाहा आणि या बसा. अहो ही बंगई तुटेल बाबा. ही पाटलाची बंबई आहे, तुटणार नाही. 56 बसले तरी पाटलाची बंबई. बरं 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 पण आता काय करू बाबा, बसू का नको भेव वाटतोय पाटील बुवा. बसा बसा. अरे राम कृष्ण. पाटील बुवा आता मला मटण खाऊ द्या, जिवंत राहू द्या. बंगईवर तुम्हीच बसा बाबा. हो हां 31 डिसेंबरची पार्टी खाऊ द्या. काय पाटलाचे हळद काय समजे ना, तेवढी जरच झाली बाबा. असं झालं जे हळदीमध्ये पाटलाचं लक्ष कमी निवडणुका लागल्या, सर्व लक्ष निवडणुकीत, त्यामुळे जरा यावर्षी हे झालं. पण इलेक्शनाकडे बी ध्यान द्या, इकडं ध्यान द्यायचं ना. याच्यापेक्षा राजकारण मोठं वाटतं काय कम दिसतंय आमदा. यावर्षी पावसाळा खूपच झाला ना, पाण्याची काही टंचाई नाही यावर्षी. काय निसर्गाचं देणं हे बाबा. आणि गावात पाणी नाही. हो दगडू बा पाटील यंदा कोणत्या पक्षावर उभे राहणार काही कळलं ना बुवा आपल्याला. यावर्षी तर काय मिळच लागे ना, कारण तिकिटासाठी एवढे भांडणं सुरू आहेत की सध्या पाहायचं कामच नाही. आपला ताळमेळ बसतं का नाही तिकडे? आता काय सांगावं पक्षात काय सांगावं त्याचं. असं वाटतं बा म्हण भाऊ तुम्हीच उभे राहास. कशाचं बुवा, लोक म्हणतात आणि तोंडावर पाडतात. अहो आपण काय विनाकारण पडायचं काय, अपमान होईल आपला. हो तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहे ना. हे दगडू बा आपण काय करू, सध्या आपण पाटलाची पार्टी नंतर पाहू, विचार करू आपल्याला राहायचं का नाही राहायचं. तरी चालेल, काय अडचण नाही. चला आंधी आपण तो मेळ पाहू.
आपण काय करू आता घेऊन जाऊ पाहू मटण शिजलं का नाही काही उकड खाऊ आणि मग पाहू काय करायचं. ही तर गोष्ट घरीच आहे मग चला. दगडूबा शिजलं का नाही अजून? होईल होईल थोडं थांबा. वेळ लावायची ना कसं? पाटील पण येतील असं. वा. शिजलं असतं तर उकड खातीस ती जरशी. नाही काय लिहू द्या ना. जेव्हा सांगितलं पण ज्याचं मतदान आहे त्याला आहे. अरे तो 18 आहे बा. 18 आहे का तो मतदान आहे का काटावर आहे का झाडे घेऊ गिलास ताटं गिट झालं तेवढं पाटील खुश होऊन जाते. चला त्याला देऊ गिलास गिलास याला चाल मग हो पाटील खूपच पाटील केलं तुम्ही धरणावर. गोष्ट काय आहे, गावचा विचार करावा लागतो. गावची प्रगती करायची म्हणल्यावर पाईपलाईन झालं, शेती पाण्याखाली आणणं हे पाटलाचं कामच आहे. आणि उगच नाही आम्हाला निवडून देत दरवर्षी. अरे वा बरं पाटील आता हे तर फार काम छान केलं तुम्ही. आता त्या हयाच्या आंधी काही घेतात त्याचं काही बंदोबस्त आहे का नाही? खायच्या आम्ही काय घेतात अहो घेतात ना ते बरेचसे लीडर लोक काही गावकरी मंडळी काही असं पिल्यासारखं करतात ते काहीतरी घेतात असतात ना ते. आमच्या इथं ते ग्लास ठेवतात त्याला थंड पाणी टाकून पितात. काहीतरी सोड्यासारखं असते ते काहीतरी शिश्यातलं असं तसं ते. असं 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 सोमरस. आणि त्याचं काही असेल तर जरा आम्हाला बी पाव दे बाबा कसं तरी. आपण ते सोमरसमुळं सर्व कार्यक्रम विचकून जाईल. पाव तर ते जरा चव घेऊन पाटील बुवा. होणारं काम विचकून जाईल ना त्याचं काय. अहो पाटील बुवा मी काही भांडखोर माणूस नाही. अहो लोक पित्यात भांडत्यात कुणीकडं लोळत्यात. मी फक्त त्याला असा अनुभव घेऊन पाहायचा आहे. मला वास घेऊन पाहायचा कसं आहे चव घेऊन पाहायची बाबा. अहो द्या. बरं होईल 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 काळजी करू नका. तुमच्या पाठीमागं 50 मतदान असल्यावर तुमची सोय करणंच आहे. हां आणि हे चालत तुमची एक मस्करी केली. अहो पाटील बा त्या मनोहर भाऊचं काय करायचं. तुला खिशात दिलेली ना हो देऊन टाक मग. घ्या भाऊ. पण इतकी मोठी मला प्यायचं शोक नाही पण जरा दम राहतंय. पाटील बुवाच्या खुशी खुशीत प्याय वाटतंय. आपण ते पाटील बन दिल्यानंतर तुम्हाला द्यावंच लागेल ना. अहो एवढी पेल्यावर तर लुंडकून जाईल बाबा. घ्या घ्या. हा आता कशा तशीच प्यायची का. मायला ही कोणती दिसा लागली बाबा. आता पाटील बुवा तर जरा चांगलीच पेत असतील. आणि ही बाबा कोणती काय माया पचनी नाही पडायची. हा दगडू बुवा ही वापस करा की आव दुसरी घ्या. नादर द्या म्हणाव पाटलाला. मनोहर भाऊ आपल्या कार्यकर्त्याला हाच ब्रँड आहे. दगडू बुवा अहो पाटील बुवाचं काय इंग्लिश असेल ना जरा घ्या किंवा जरसं हे काय पसनी नाही पडायचं. अहो खर्च करणार पाटील. करणार पाटील जे दिलं ते खायचं गप बसायचं. अहो मनोहर भाऊ तुम्हाला मिळालं की नाही. नाही हो अहो दादा जे भेटलं त्याच्यापेक्षा बदलून पाहिजेत होता नवीन ब्रँड. अहो मनोहर भाऊ पाटील निवडून आल्यानंतर सर्व काही मिळेल की हो. कशाला एवढी घाई करायची. अहो जो ब्रँड लागतो तो मिळेल ना. पण जो सध्याचा जो मिळाला तो घ्यायचा आणि मजा करायची. घ्या की मनोहर भाऊ. गिलास फुटल हो. ते काय प्लॅस्टिक कुठं फुटतंय की अरे. राव. घ्या की घ्या गम में. काय जमलाक नाही मेळ. बाबा ती तुमच्यावाली पाहिजेत होती. ही कोणती आहे बाबा. मला एकदा निवडून येऊ द्या
मग देशी इंग्लिश गावरान बी टेन्शनच घ्यायचं नाही. कोंबडं एका पायाचं येतो. सांभाळून जा. आतल्या पोटात घेऊ नाही शकत ना मग. पाहुण्याकडं भाकरी 4-5 जण वाटी दे. दोन पराती दे मोठ्या मोठ्याला मुरून भाताला पाहिजे. हो वापस आणतो. तर नमस्कार मित्रो, आपण पाहतात राजा विदर्भाचा कॉमेडी वेब सिरीज आणि आम्ही आलेलो आहे वेणीच्या धरणावरती आणि वेळेवर हा व्हिडिओ ठरलेला आहे. काही चुका झाल्या असतील तर क्षमा मागतो. तर मित्रो, हा व्हिडिओ फक्त आम्ही तुमच्या कम्युनिटीसाठी काढलेला आहे, कारण की व्यसन अजिबात करू नका, दारू बिलकुल पिऊ नका आणि नवीन वर्ष आपल्या परिवारात करा. गोड तोंड करा, पेढे आणा, मिठाई आणा, केक आणा. तर मित्रो, नवीन वर्षाच्या ह्या आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जुने वर्ष 2025 हे तुमचे सुखाचं गेलं असेल नसेल गेलं, पण नवीन वर्ष जे आहे 2026 हे आपल्याला सुख आणि समृद्धी नांदो, एवढं आमच्या राजा विदर्भ कॉमेडीच्या वेबसिरीजच्या सर्व कलाकारातर्फे आपल्याला देतो. तर नमस्कार मंडळी. नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष येणारं नवीन वर्ष आपण सर्वांना सुख समृद्धीचे जावो, समृद्धीचे जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद.